अंधारातून प्रकाशाकडे आणत आहेत समाजातील महत्त्वपूर्ण विषय. HIV, एड्स, वेश्या व्यवसाय, तृतीयपंथी आणि त्यांच्या पाल्यांची जबाबदारी सुद्धा स्वीकारण्याचं काम. समाजाची दृष्टी नव्हे तर दृष्टिकोन बदलण्याचं काम. सामाजिक कार्यकर्त्या मीना सरस्वती सेशू मॅम यांचं कार्य. आजपर्यंत अनेक समाजसेवक पाहिले ज्यांचे कार्य खूप मोलाचे आणि कौतुक करण्याजोगे होते. पण आजच्या आपल्या ग्रेट भेटच्या सत्रात एक अशा व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत ज्यांनी खरोखरच अगदीच सर्वसामान्य व्यक्तींच्या विचारक्षमतेच्या पलीकडे जाऊन खूप आगळावेगळा विचार केला आणि त्या दृष्टीने कामसुद्धा चालू केलं. आजच्या युगात ज्या घटकांकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्यांना सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं जातं, ज्यांच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, अशा आपल्यातीलच काही घटकांचा विचार करून हे कार्य ज्यांनी चालू केलं अशा या ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजेच मीना सरस्वती सेशू मॅडम. या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये आरोग्य आणि मानवाधिकारांवर काम करणाऱ्या संपदा ग्रामीण महिला संस्था म्हणजेच संग्राम या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यवाह आहेत. मीना सेशू मॅडम यांनी प्रचलित समाजाच्या परिघावर राहणाऱ्या सेक्स वर्कर्स, समलिंगी संबंधातील व्यक्ती, ट्रान्सजेंडर्स तसेच HIV बाधित आणि पीडित समाज घटकांबरोबर कामाची सुरुवात करून त्यांना संघटित करण्याच्या आणि मानवाधिकार आणि हक्क केंद्रित दृष्टिकोनाचा वापर करून उपेक्षित समाजात एकता निर्माण करण्यावर भर दिला आहे. 1992 पासून या क्षेत्रामध्ये कामाच्या दिशेने बदल घडवून आणण्यासाठी त्या मोलाची भूमिका बजावत आहेत. मीना सेशू मॅडम यांनी संग्रामच्या विविध संघटनांच्या माध्यमातून HIV, एड्स प्रतिबंध, काळजी आणि आधार याबरोबरच महिलांवर होणारी हिंसा, कलंक आणि भेदभाव कमी करण्याच्या दृष्टीने समाज प्रबोधन आणि जनजागृतीचे अभियान स्थानिक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवण्यामध्ये मोठा हातभार लावला आहे. त्या विविध पातळीवरील चर्चासत्रे, व्याख्याने तसेच बैठकांमध्ये या समाज घटकांच्या समस्या, प्रश्न यावर प्रकाशझोत टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. संग्राम संस्थेने वंचित घटकातील समुदायांना त्यांच्या हक्कांसाठी एकत्रित येऊन लढा देण्यासाठी संघटना बांधणीतून कामाला सुरुवात केली. यामध्ये वेश्या अन्याय मुक्ती परिषद म्हणजेच वॅम्स महिला सेक्स वर्कर्सची संघटना, मुस्कान म्हणजेच समलिंगी संबंधातील पुरुष आणि ट्रान्सजेंडर यांची संघटना, मित्रा म्हणजेच सेक्स वर्कर्सच्या मुलामुलींची संघटना, विद्रोही महिला म्हणजेच ग्रामीण महिला संघटना आणि नाझरिया म्हणजेच मुस्लिम महिला संघटना आदींचा यामध्ये समावेश आहे. सध्या या संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 5 जिल्ह्यांमध्ये संस्थेचे काम चालू आहे. या संघटनाच्या माध्यमातून या घटकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जनजागृती, समाज प्रबोधन, मदत तसेच न्याय मिळवून देण्याची दुवा म्हणून कार्यक्रम राबवले जातात. तसेच कलम या माहिती केंद्रामार्फत विविध समस्यांचे संशोधन करून माहिती संकलन, प्रसारण, प्रबोधन आदी कामे देखील केली जातात. याचबरोबर शासकीय सहाय्यातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी यांच्या वतीने टार्गेटिव्ह इंटरव्हेन्शन म्हणजेच TI प्रकल्प आणि राष्ट्रीय आरोग्य अभियंत्यांतर्गत लोकाधिकार देखरेख व नियोजन प्रक्रिया देखील संग्रामने राबवली आहे. 1992 पासून सुरू झालेल्या संग्रामच्या कार्याला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली असून आज देखील अखंडित आणि अविरतपणे काम चालू आहे. या आगळ्या वेगळ्या कार्याचा आढावा आपण मॅडमशी संवाद साधताना घेऊयात. खरोखरच या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आम्ही आपल्या या कार्याप्रती खरोखरच निःशब्द आहोत. आपल्या कार्यास स्वर्गंधार सांस्कृतिक मंचाचा मानाचा मुजरा. नमस्कार. स्वर्गंधार सांस्कृतिक मंच निर्मित मी प्रवीण पाखरे. ग्रेट भेटच्या भाग 10 मध्ये समाजामध्ये आपण पाहतो की विविध घटक आहेत. विविध घटकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीने आहे. परंतु हा दृष्टिकोन किंवा समाजाचा दृष्टिकोन कुठेतरी वेगळ्या आणि माझ्या माहितीनुसार तो आजही खालच्या स्तराचा आहे असं मी म्हणू. कारण समाजामध्ये आपण प्रत्येकच व्यक्तींसोबत काम करत असताना, प्रत्येक स्तरातील व्यक्तींसोबत काम करत असताना एक सकारात्मकतेची ऊर्जा महत्वाची आहे.
आणि ही ऊर्जा देण्याचं आणि अशा बालकांचं पुनर्वसन करण्याचं किंवा ह्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांचं सुद्धा संगोपन करण्याचं, त्यांना आधार देण्याचं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम मीना शिशू मॅम करतायत. मॅम नमस्कार. स्वरगंधाच्या ग्रेट भेटच्या भाग 10 मध्ये आपलं स्वागत आहे. चला. मॅडम पहिली गोष्ट म्हणजे मला तुमचं बालपण आणि एकंदरीतच तुमचा हा जो प्रवास आहे, तुमचं नेमकं गाव कोणतं आणि तुमचं बालपण एकंदरीत कसं होतं, कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची कशा पद्धतीची होती? मी ऍक्च्युली तेलुगू भाषिक आहे. ओके. माझे आई वडील तेलुगू बोलतात. आणि आम्ही आंध्र प्रदेशचा मूळ असल्या कारणाने तेलुगू बोलतो, परंतु बँगलोरमध्ये माझा जन्म झाला. वडील हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झाले आणि त्यांच्या नोकरीत असं होतं त्यामुळे आम्ही हैदराबाद, मुंबई हे सगळ्या शहरात आमचं एज्युकेशन झालं, शिक्षण झालं. म्हणजे जशी बाबांची ट्रान्सफर होत गेली तशा पद्धतीने तुमचं शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी होत गेलं. हो, करेक्ट. एकंदरीत आपल्या शिक्षणाचा दर्जा काय, म्हणजे आपण BA BCom का काय झालेला? मी BSc केली लाईफ सायन्सेस मध्ये. ओके. आणि त्यानंतर MA केलं सोशल वर्क मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये. ओके ओके. यानंतर हे जे आपण कार्य सुरू केलेलं आहे, हे कार्य नेमकं आपल्याला कसं वाटलं की ह्या कार्याकडे आता समाजामध्ये करायचं म्हटलं तर तुमच्यासाठी भरपूर ऑप्शन होतं, तुमचं शिक्षणही चांगल्या पद्धतीचं होतं, तुम्ही वेल एज्युकेटेड होतात, तुम्हाला करायचं म्हटलं तर वेगवेगळ्या अँगलनी त्या काळामध्ये बऱ्याचशा संधी होत्या. मग तुम्हाला का वाटलं की या व्यक्तींसाठी आपण काम करावं? असा कोणता प्रसंग होता की जो तुम्हाला या प्रवासामध्ये पुढे घेऊन गेला? या प्रवासात मला HIV हे जे रोग आहे, ह्या रोग पसरायला लागलं होतं 92 मध्ये, 92 मध्ये. खूप सांगली ह्या एरियामध्ये हे रोग पसरलेला आहे या पसरत आहे असं आम्हाला लक्षात आलं. तेव्हा मी इंडियन एक्सप्रेसची बातमीदारी करत होती आणि त्याच्याबद्दल जेव्हा मी लिहिली तेव्हा मुंबईहून डॉक्टर जिथे सांगलीला आले होते की आतापर्यंत आम्ही फक्त मोठ्या शहरात HIV आहे असं समजत होतो, आता हे लहान गावात पसरलेली बातमी तू लिहिलीस म्हणून मला भेटायला आलं. आणि जेव्हा मला भेटायला आलते आणि आम्ही चर्चा करत होतो, मी लाईफ सायन्सची स्टुडंट असल्या कारणाने बरेपैकी विषाणू कसं काम करते, काय करते ह्याच्याबद्दल माहिती असल्याने ते असं म्हणाले की आता तू बातमीदारी करतेस, परंतु गरज आता आपला भारतात HIV प्रसार होऊ नये या प्रसाराबद्दल आपण काम करणं गरजेची आहे असं जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते असं म्हणाले की तुम्हाला निवडता येईल की काम कसं करावं, काय करावं. तर ते म्हणाले की तुम्हाला निवडता येईल की तुम्ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांच्या मध्ये काम करू शकता, पुरुष जे पुरुषांच्या बरोबर संबंध ठेवतात त्यांच्यामध्ये काम करू शकता, ट्रक ड्रायव्हर्स मध्ये काम करू शकता. कारण तेव्हा हे अंडरस्टँडिंग अशी होती की ह्या ग्रुप्स मुलं HIV पसरण्याची शक्यता जास्त आहे. आणि मी स्त्रीमुक्तीवादी असल्या कारणाने स्त्रियांच्या मध्ये काम करायला मला आवडेल म्हणून आम्ही वेश्या व्यवसाय करणारी बायकांच्या मध्ये काम करायचा निर्णय घेतला. मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपण आंध्राचे आहात आणि मग आपण सांगलीला आहात, तर काय त्याचं रिझन, त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की आंध्रावरून सांगलीला येण्याची गरज का भासली आपल्याला, का आपल्या वडिलांची ट्रान्सफर? आंध्राहून सांगलीला आली नाही, मी मुंबईहून सांगलीला आली. आणि मुंबईत मी शिकत होती, मुंबईत आम्ही राहत होतो आणि माझी इच्छा होती की मी ग्रामीण स्त्रियांच्या मध्ये काम करायला पाहिजे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये शिकत असताना ते माझी मूळ ओढ होतं. आणि मी पहिला ऍक्च्युली निपाणीला गेली आणि तिकडे सावली म्हणून संस्था आहे देवदासींच्यात काम करायला, त्यांच्याकडे काम करायला लागली. जेव्हा माझ्या आता सध्याचं जे नवरा आहे वसंत भोसले त्यांना भेटली आणि मग वसंत भोसलेंना इथं केसरीत नोकरी मिळालं म्हणून सांगितलं. ओके मॅम, या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे? एकीकडे देवदासी असा तुम्ही उल्लेख केला आणि दुसरीकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, या दोन्हीमध्ये काही फरक आहे का? खूप फरक आहे. सगळे देवदासी वेश्या नाहीये आणि सगळे वेश्या देवदासी नाहीये. ओके बरं का.
देवदासी जे आहेत ते बेसिकली जे यल्लम्मा देवीला सोडलेला आपल्या भागात यल्लम्मा देवीला सोडलेला बायका आहेत, पुरुषही आहेत, कारण जोगप्पा आणि जोगतिनी दोघेही आहेत आपल्याकडे. आणि सगळे ते वेश्या व्यवसायामध्ये आहे असं हे समज चुकीचं आहे. त्यातलं बरेच लोक यल्लम्माचाच काम करतात आणि तेच कंटिन्यू करतात त्यांच्या लाईफवर. बरेच वेळ हे बायका, कारण जुन्या काळात ह्या बायकांना हात धरायला कुठलं तरी एक मोठा सावकार वगैरे भेटत होते, परंतु जेव्हा ते सिस्टम बंद झाली तेव्हा हे जास्तीत जास्त अनेक व्यक्तींच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवून पैसे मिळवण्याचं जे हे लोक धंदा म्हणतात त्या कामाला चालू केले. त्यामुळे हिस्टॉरिकली कसं आहे आणि हे देवदासी सिस्टम जे आहेत हे बरेपैकी वंचित घटकात असलेल्या बायका जास्तीत जास्त देवदासी सिस्टम मध्ये आहेत. जे दलित स्त्रिया आहेत हे जास्तीत जास्त देवदासी सिस्टम मध्ये आहे. आणि त्यामुळे हे देवदासी सिस्टम बद्दल बरेच लोकांना, बरेच रिफॉर्मर्सनं खूप काम केलं की हे देवदासी सिस्टम बंद व्हायला पाहिजे म्हणून. परंतु हे सिस्टम बंद करता आलेलं नाहीये. आणि त्याचे कारण हे असं, मला तरी असं वाटतं की ह्या बायकांच्या मध्ये मी काम करत असताना मला असं हे लक्षात आलेलं आहे की हे बायका या सिस्टम मध्ये बरेपैकी त्यांच्या डोक्यात असं आहे की ह्या सिस्टम मध्ये आपण शिरलो तर आपल्यावर जे पुरुषांचं कंट्रोल असते डोक्यात ते निघून जातं. कारण आम्ही इंडिपेंडंट बनतो, आम्हाला पैसे मिळतं, आमच्या कमाईतनं आम्ही जगू शकतो, असं त्यांचा विचार करण्याची पद्धत असल्याने ते हे देवदासी सिस्टम सोडायला तयार नाही. अच्छा मॅडम, नक्की आपली संस्था जी आहे ह्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ज्या आहेत, कुठेतरी या महिला आज समाजाच्या विविध भागांमध्ये असल्यामुळे कुठेतरी बलात्काराचा प्रभाव किंवा आपण म्हणतो पुरुष जो आहे त्याला आंबट सुस्त असं काहीतरी असे शब्द वापरले जातात. तर हे बलात्काराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी सुद्धा ह्या वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून हा कुठेतरी देशाला खूप मोठा महत्वाचा घटक म्हणावा लागेल का? चुकीचं आहे. सगळे पुरुष बलात्कार करायला निघालेलं नाहीये. हे समज असं आहे असं प्रकारचा तर्क करताना की सगळे पुरुष बलात्कारी असू शकतात या होऊ शकतात, या आपण असं प्रकारचं म्हणू शकतो, तर्क करू शकतो की ऑल पुरुष बलात्कार करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे, चुकीचे विचार आहे. वेश्या व्यवसाय का आहे? वेश्या व्यवसाय ह्यामुळे आहे कारण हे जे बायका आहेत त्यांना हे लक्षात आलं की हे काम सारखं आम्ही करू शकतो आणि ह्यातनं आपण आपला कुटुंब, आपला घर चालवू शकतो. मॅडम माझा आणि ते करतात. ऐका ते करतात बरं का. बरेच पुरुष त्यांच्याकडे जाऊन पैसे देऊन शारीरिक सुख घेतात. परंतु माझं असं मत आहे की हे जे अंडरस्टँडिंग आहे की पुरुषांकरिता हे केलं जातं हे चुकीचं आहे. ह्या बायका काम म्हणून करत असल्या कारणाने हे त्यांचा कामाचा एक भाग आहे. मॅडम, आपली जी संस्था आहे आता फॉर एक्झाम्पल अशा काही महिला त्यामध्ये असतात का की या व्यवसायातून थोडंसं बाजूला होऊन स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं आहे किंवा एक समजा की एखादी सुशिक्षित महिला आहे ती ह्या व्यवसायामध्ये शिरली पण तिला काही काळानंतर एक्झिट घ्यायची आणि पुन्हा आणि काहीतरी वेगळं करायचंय, असं होतं का कधी यामध्ये? पहिला माझं असं म्हणणं आहे की हे सुशिक्षित असुशिक्षित इश्यू नाही आहे बरं का. काही महिला मी ह्या कामात बघितलेल्या आहे जे कॉलेजचं फीस भरता येत नव्हतं म्हणून काम करून कॉलेजचं फीस भरून पुढे गेले असंही मी महिला ओळखते, पोरी ओळखते. त्यामुळे मला असं वाटतं की हे बरेपैकी बायका, काही बायका असे आहेत की त्यांच्या लाईफमध्ये बरेच काळ हे काम करतात. काही बायका असं आहेत की तात्काळ काम करून पैसे मिळवून त्यांच्या जे गरजा आहेत ते पूर्ण करतात. काही महिला असं आहेत की पोरांच्या फीस भरायचं आहे आणि फीस भरायला पैसे नाही आहे
म्हणून सुद्धा मी बघितलेली आहे की हॉस्टेल्समध्ये आहेत पोरं, फीज भरपूर आहे, ते भरण्याकरिता सुद्धा काही बायका ह्या व्यवसाय करतात मी बघितले. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये सगळं प्रकारचं बायका आहे. जे शिक्षण घेतलेलं बायका आहेत, जे शिक्षण घेतलेली नाही आहेत त्याच्याही प्रकारचे लोक आहेत. परंतु हे एसेन्शियली पैसे मिळवण्याकरिता, कारण गरजा पूर्ण करायला पाहिजे, बरोबर, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायला पाहिजे. आणि कुटुंबाच्या गरज पूर्ण करत असताना आत्ताच्या काळात गरजा फार वाढल्यात. आणि त्यात कोणीतरी मला असंही अनुभव आहे की आजारी पडलेत, भाऊ आजारी पडला, नवरा आजारी पडला, फार पैसे जायला लागल्यात मेडिकल बिल्ससाठी, आणि ते पूर्ण करण्याकरिता सुद्धा बायका व्यवसायामध्ये उतरल्या. त्यामुळे बायका जे धंदा नाही करत, जे वेश्या व्यवसाय नाही करत, ते कुठलं कारणास्तव नोकरी करायला बाहेर पडतात, घरातनं बाहेर पडतात काम करायला. जवळजवळ तसंच आहे जे वेश्या व्यवसाय करतात त्या लोकांच्या. मॅडम, काही ठिकाणी माझ्या माहितीनुसार किंवा माझा जितका या बाबतीत नॉलेज आहे, तुम्ही एक प्रश्न मला विचारलेला, त्याची उत्तर देणं गरजेचे आहे की ज्यांना बाहेर पडायचं आहे, हो ना, कुठलाही व्यवसायामध्ये बाई स्वतंत्ररित्या करणं गरजेची आहे. कुठलाही व्यवसाय असो, बरोबर, कुठलाही बाईला फोर्स करणं, ढकलणं, फसवणं हे सगळं गुन्हा आहे. आणि मी म्हणेन फौजदारी गुन्हा आहे, बरोबर. आणि तसं प्रकारचा आपण अजिबात म्हणजे बायकांना आपण संरक्षण द्यावं. त्यांना ज्या प्रकारचं काम करायचं आहे ते काम करण्याकरिता त्यांना सुरक्षितता देणं गरजेचं आहे. त्याच प्रश्नाला म्हणजे तुम्ही बोलताय त्यालाच अनुसरून माझा असा प्रश्न होता की काही ठिकाणी आज म्हणजे सावकारी ज्याला आपण म्हणू त्यानुसार त्या मुलींना तिथून घेतलं जातं आणि मग फॉर एक्झाम्पल खूप दुरून आणलं जातं. मग पुणे असेल किंवा काही असे भाग असतील ज्या मोठमोठ्या सिटी, त्या ठिकाणी त्या मुली काही घरच्यांनी पैसे घेतलेले असतात म्हणून त्या ठिकाणी येतात. ही गोष्ट खरी आहे का? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, त्याला आपण ट्रॅफिकिंग म्हणतो. कायदा आहे आपल्याकडे, आणि हे ट्रॅफिकिंग जे आहे हे फसवून पोरींना आणणं, त्यांना विकणं, त्यांच्यावर पैसे उचलणं, हे सगळं ट्रॅफिकिंग आहे. आणि हे वेश्या व्यवसायापासून वेगळं आहे. त्याचा अर्थ काय, वेश्या व्यवसाय करणारी बायका स्व इच्छानं पण करतात, काही गरजा पूर्ण करण्याकरिता पण करतात, बरोबर, परंतु सगळ्यांना मारून ताणून करायला लावतात असं नाही. मात्र वेश्या व्यवसायामध्ये इतर व्यवसाय सारखंच फसवणूक आहे, गैरव्यापार आहे, गैरव्यवहार आहे, आणि ते सगळं बंद करण्याकरिता आम्ही संघटना बांधलो. कारण आमचं असं म्हणणं आहे की बायकांना सुरक्षित ठेवण्याकरिता संघटना बांधणं अतिशय गरजेचे आहे, ताकी संघटित होऊन त्यांच्यावर जे अन्याय होतो त्याच्या विरुद्ध ते उभी राहू शकतात. त्याकरिता संघटना बांधलं गेलं. त्यांचं संघटनाचं नाव वेश्या अन्याय मुक्ती परिषद आहे. म्हणजे वेश्यांच्या वेळ जे अन्याय होतो त्या अन्यायापासून सगळे वेश्यांना मुक्त करायचे काम ते संघटना करते. अगदी. मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की या इतका खूप नाजूक विषय आहे हा हाताळण्यासाठी, आणि हा विषय हाताळत असताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या असतील, बरेचसे प्रसंग असे आले असतील की त्या ठिकाणी तुम्हाला खूप संघर्ष काही ठिकाणी करावा लागला असेल, काही ठिकाणी म्हणजे शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तींना ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर म्हणजे त्यांचे ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी किंवा जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करत असताना खूप कठीण प्रवास आहे, खडतर प्रवास आहे. तर असे काही किस्से आहेत का की जेव्हा ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही काम करत असताना समाजाचा विरोध झाला? समाजाचा फार विरोध झाला, हे खरं आहे. कारण समाज समजून घेत नाही. एक काळ असं होतं की जेव्हा निपाणीत आम्ही काम करत होतो तिकडं काही लोकल लोकांनी विरोध केला ह्या कामाचा, आणि विरोध केल्यानंतर सकाळ सारखा न्यूजपेपरमध्ये त्यांच्या रिपोर्टरनं मला वेश्या, आणि मी मुंबईची वेश्या आहे जे घरवाली आहे आणि ह्या बायकांचं एक्सप्लॉयटेशन करते या शोषण करते असं प्रकारचं ऍक्च्युली छापून आला. त्यामुळे काय होतं की समाज समजत नाही. जेव्हा आपण असं प्रकारचं काम करतात समाजला वाटतं की अशक्य आहे,
जे ग्रुप जे आहेत ह्यांच्यावर शोषणच केलं जातं आणि जे कोणी ह्यांच्याबरोबर काम करतात शोषण करण्याकरिता काम करतात हे समाजाचा समज आहे. आणि त्यामुळे काय करते की आम्ही जे लोक वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांच्या मध्ये काम करतो आम्ही त्यांचं शोषण करण्याकरिता आणि त्यांच्याकडनं काहीतरी फायदे मिळवण्याकरिता करतो असं समज करून आमचा विरोध करतात. खरं आहे. परंतु बायका जे आहेत ते जे फेस करतात जे ते तोंड देतात समाजाला त्यांना ज्या पद्धतीनं समाज कलंकित ठरवून पूर्णपणे परिघाच्या बाहेर फेकलेला आहे त्यांची जिंदगी आमच्या जिंदगीपेक्षा खूप 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 त्यांना चॅलेंजेस तोंड द्यावी लागते. आम्ही फक्त काम करणारे माणसं त्यामुळे आमच्यावर इतकी नाही वाईट प्रसंग येत जितकी बायकांना स्वतः जे प्रसंगाला तोंड त्यांना द्यावी लागते. मॅडम, ह्या व्यवसायामध्ये काम करत असताना प्रिकॉशन घेणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे. जसं की कंडोम सुद्धा हे कशा पद्धतीने वापरलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत किंवा ते पुरुषांनी सुद्धा कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे. तर याचं काही त्या महिलांना प्रशिक्षण आपण दिलेलं आहे का? महिलांना प्रशिक्षण पहिला दिलं आणि त्यानंतर महिला स्वतः प्रशिक्षण देऊन स्वतः सुरक्षित ठेवायला लागल्या. माझा अनुभवातनं हे असं हे खरं आहे कारण आता जे वेश्या न्यायमुक्ती परिषद आहे ते स्वतः गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे प्रोग्राम्स चालवतात जे HIV करिता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र चालवते आणि ते स्वतः प्रोग्राम मॅनेजर आहेत, प्रोग्राम डायरेक्टर आहेत, काउन्सिलर्स आहेत, सगळ्या प्रकारचा ह्यात जे पोझिशन्स आहेत ते सगळे पोझिशन्स ते लोक स्वतः सांभाळून कम्प्युटर्सवर वापर करून माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, ते माहिती पोहोचवल्यानंतर त्याची जे काही रेकॉर्ड्स आहेत ते स्वतः ठेवणं, हे सगळे काम स्वतः बायका करायला लागलेत. आता आमच्याकडे अशा प्रकारच्या 3 टार्गेटेड इंटरव्हेन्शन्स आहेत जे बायका स्वतः चालवतात. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची HIV विरुद्ध जे काय प्रोजेक्ट आहे त्यामुळे हे बायका आता ते प्रशिक्षण देतात. हे बायका आता ते कॉन्डॉम कसं वापरावं, नवीन पोरगी आली तर ती कशी समजून सांगावी, तिला जर ती फसवून वगैरे आणलेलं असेल तर तिला कसं सुरक्षित ठेवायचं, कसं तिला सुरक्षित ठिकाण पोहोचवायचं, हे सगळे काम आता डायरेक्टली बायकाच करतात. बरोबर. पुढचा माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने काही महिला आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्याकरता किंवा काहींची घरची परिस्थिती खरंच तेवढी नाहीये म्हणून त्या सुद्धा ह्या व्यवसायामध्ये शिरलेल्या आहेत. मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची किंवा एकंदरीतच ते आजारी पडले असेल त्यांचा शिक्षणाचा किंवा त्यांचा दडूत कपडा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्यासाठी सुद्धा आपण काम करतो का? हो, ऍक्च्युली आम्ही आता निपाणीत आता हे लॉकडाऊन मुलं बंद करावी लागली कारण गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाच्या परमिशननं आम्ही एक हॉस्टेल चालवतो निपाणी. परंतु गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकानं हे मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊनचं अनाउन्समेंट झालं तेव्हापासून ऑल हॉस्टेल्स बंद केलं. त्यामुळे सध्या आमचे हॉस्टेल बंद आहे. परंतु तिकडे 40 पोरं आम्ही तिकडे शिक्षण द्यायला लागलो. पूर्ण फ्री आहे, एव्हरीथिंग आम्ही बघतो ट्युशन सकट आणि आमचं पोरं खूप चांगल्या पद्धतीनं शिकून पुढेही जायला लागलं. एक मुलगी तर आता मेडिकल कॉलेज मध्ये ते नीटचं परीक्षा देऊन पास होऊन मेडिकल कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षात आहे. आमचे अनेक इंजिनियर झालेत. ऍक्च्युली इंजिनिअरिंग मला वाटते पोरं थोडं लवकर करतात. आमचे नर्सिंग झालेली पोरी आहेत. त्यामुळे आमचं जे व्यवसाय करणारी बायकांचं पोरं जे आहेत त्यांच्यात जे आमचं काम आहे ते खरोखर चांगलं काम आहे आणि ते पण बायकाच चालवतात. कारण त्यांची काळजी घेणं, त्यांचा स्वयंपाक करणं, त्यांचं बरं वाईट सगळं बघणं हे स्वतः वेश्या न्यायमुक्ती परिषद स्वतः करते. त्यामुळे आणि त्यांच्यात एक मित्रा म्हणून एक संघटना आहे जे धंदा करणारी बायकांच्या पोरांचा आहे. आणि हे मित्रा संघटना आणि हे वेश्या न्यायमुक्ती परिषद संघटना हे दोन्ही संघटना एकत्र येऊन हे हॉस्टेल चालवतात.
खूप छान, खूप छान. म्हणजे उद्याच्या भवितव्याच्या त्या मुलांच्या ज्या वाटा आहेत त्या सुलभ करण्यासाठी सुद्धा आपली संस्था हो ना, कार्यरत आहे. हो ना. हो ना, कारण आपण जेव्हा विकासाच्या बद्दल विचार करतो, हं. आपण असं प्रकारच्या विकासाचा विचार करतो की त्यांना आर्थिक विकासही व्हावं, सामाजिक विकासही व्हावं, हं. फिजिकल विकास पण व्हावं. हं. त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपण विकासाच्या दृष्टिकोनातनं काम करतो. मॅडम, ह्या संस्थेचं आपलं नेटवर्क आता कुठपर्यंत पोहोचलेले आहे? म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की आपल्या बोलण्यातून आलं की महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 भागात तरी आपण कार्य करतो, तसंच आणखीन कुठे कुठे हे चालतं? फर्स्ट ऑफ ऑल ह्या संस्थाचं नाव आहे संपदा ग्रामीण महिला संस्था, ओके. संग्राम म्हणून. हं. आणि ह्या संस्थांमध्ये विचार करायची पद्धत असं आहे की आम्ही जे वंचित आहेत ह्या घटकांचं काम करायचं आणि त्यांची संघटना बांधणी करायची आणि त्या संघटना मग स्वतःच्या लोकांसाठी, स्वतःच्या मेंबर्ससाठी काम करतील. त्यामुळे तसं आम्हाला वेश्या न्यायमुक्ती परिषद आहे, पुरुष जे पुरुषांच्या बरोबर संबंध ठेवतात आणि तृतीय पक्षी आहेत ते जे धंदा करतात त्यांची मुस्कान म्हणून संस्था आहे, पोरांचा मित्रा म्हणून संस्था आहे. आम्ही दलित बायकांच्या मध्येही काम करतो सांगली जिल्ह्यामध्ये आणि ते विद्रोही महिला मंच म्हणून काम करतो, जे विशेषतः कौटुंबिक हिंसा यात जास्त काम करतात. नजरिया म्हणून जे मुस्लिम स्त्रियांचा त्या घटकांच्या बरोबर काम करतो, त्यांची संघटनाचं नाव नजरिया आहे. त्यामुळे असं प्रकारचं संघटित करून वंचित घटकांना त्यांनीच त्यांच्या लोकांसाठी काम करावं हे आमचं नियोजन आहे. त्यामुळे असंच पद्धतीनं कर्नाटक आणि महाराष्ट्रात तर आमचं काम आहे, परंतु देशात नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स म्हणून आम्ही जोडून घेतलेले आहे. त्या नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स 8 राज्यामध्ये काम करते इंडियामध्ये. आणि साऊथ एशियाच्या रिजन मध्ये सुद्धा आम्ही काम करतो, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि इंडियामध्ये. त्यात सुद्धा आम्ही स्वासा म्हणून आहे, सेक्स वर्कर्स अँड अलाइज साऊथ एशिया, त्या संघटनाद्वारे सुद्धा काम करतो. खूप छान मॅडम. आता पुढच्या आपल्या विषयाकडे वळूया की तृतीयपंथी ज्याला आपण म्हणतो, त्या लोकांसाठी आपण नेमकं काय काम करतो? कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपला स्वतःचा उदरनिर्वाह चालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरून आपला उदरनिर्वाह पूर्ण करण्यासाठी पैसे सुद्धा गोळा करतात. तसेच म्हणजे तेच पाहिलेले आहेत बऱ्यापैकी समाजाने. तर हे सोडून सुद्धा हे मंडळी जे आहेत ती कशा पद्धतीने इतर कामं सुद्धा करतात? आम्ही त्यांना तृतीय पंक्ती असं म्हणत नाही, आम्ही ट्रान्सजेंडर म्हणू. कारण ट्रान्सजेंडर ह्या ग्रुपमध्ये बरेच प्रकारच्या माणसं येतात आणि त्यामुळे ट्रान्सजेंडर हे शब्द मी स्वीकारते. आणि ट्रान्सजेंडरचा जे विषय आहेत ते खूप प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे, कारण त्यांना त्यांचं घर मान्य करत नाही. त्यामुळे बरेच वेळ त्यांना घर सोडून बाहेर पडावी लागते. बाहेरचा समाज फारसा त्यांना या आणि तुम्हाला आम्ही चांगलं बघू असं नाही म्हणत. त्यामुळे त्यांच्यावर जे कलंकिता ह्या डोळ्यानं जे बघितलं जातं, जे पुरुष आतून मी एक स्त्री आहे म्हणून समजतात, या जे स्त्रिया आतून मी एक पुरुष आहे म्हणून समजतात, त्या असं प्रकारचा विचार करणाऱ्या लोकांसाठी आपल्या समाजात जागा नाहीये. आणि जागा नसल्या कारणाने त्यांना बरेच प्रकारचं कामं उदरनिर्वाहासाठी अपनावी लागते. आणि हे जे तुम्ही म्हणता त्याला मंगती म्हणतो आम्ही, जे कारण त्यांचा जे जोगप्पा आहे आणि जोगतिनी आहे हे लोक पण मंगतीवर जातात आणि पैसे मिळवण्याचं करणार. सगळ्यांना पोट आहे, सगळ्यांना पोट चालवायची अधिकार आहे, हे आपलं संविधानानं आपल्याला हे दिलेली आहे. बरोबर. परंतु जर समाज त्यांना पोट चालवण्याकरिता कुठलाही प्रकारचा व्यवस्था केलं नाही आणि सरकारनं व्यवस्था केलं नाही तर ह्यांनी जायचं कुठं आणि करायचं काय? मग जे काय मिळेल ते काम हेच ना. पुढचा एक प्रश्न तुमच्या कुटुंबियांचा आणि तुमचा जो मित्र परिवार आहे या कार्यामध्ये त्यांचा तुम्हाला कसा हातभार लागतो, कसा सपोर्ट मिळतो? घरच्या लोकांचा फार मोठा हातभार आहे, हे खरं आहे. कारण जर तुम्हाला घरचं लोक सपोर्ट केलं नाही तर तुम्हाला बाहेर पडणं अवघड होतं. बरोबर. त्यामुळे घरच्या लोकांना म्हणजे सासू म्हणा, सासरे म्हणा, आई वडील म्हणा, घरचे लोक म्हणा, नवरा म्हणा, कोण आपलं
सगळ्यांना ते काम जे मी करते ते समजून घेण्याची त्यांना ताकद निर्माण करावी लागते. कारण मी काम करायला लागली परंतु त्यांना पण तोंड द्यावे लागतं ना, की तुमची आई काय करते, या तुझं बायको काय करते, या तुझं सून काय करते, तुमची मुलगी काय करते, हे सगळ्याच्या प्रश्नांचं उत्तर त्यांना यायला पाहिजे ना. बरोबर. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये पण खूप ताकद निर्माण करावी लागतं हे सगळं सहन करायला. कारण समाज फार हिडीस करते, हे तितकीच खरं आहे. मॅडम, आजची पिढी बदलत्या युगाकडे जात असताना हळूहळू हा समाजाचा जो काही म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा एकंदरीत त्या काळात तुम्हाला आलेल्या अडचणी या हळूहळू दूर होत अलीकडच्या काळामध्ये हळूहळू या सर्व समाजामध्ये परिवर्तन होते असं वाटते तुम्हाला? हो, परिवर्तन होत आहे तसं. आणि हे परिवर्तनाचं कारण हे संघटना आहे. कारण हे जेव्हा संघटना आता सांगलीत फ्लड झाला, नगरपालिकानं 2005 मध्ये अगदी सत्कार केला आमच्या कमळाबाई पाणींचा. कारण त्यांच्या लिडरशिप खाली इतकं काम केलं गेलं फ्लड्स मध्ये. नगरपालिकामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रॉब्लेम मध्यंतरी मला असं वाटतं की एक CEO होते जे स्वच्छता आपण करायचं म्हणाले, त्या स्वच्छता अभियानमध्ये आमच्या बायका भाग घेतले. आणि त्यामुळे आम्ही पण समाजाचा एक घटक आहे. परवाच्या फ्लड्स मध्ये स्वयंपाक आम्हाला एक शाळा दिलं गेलं, त्या शाळेत संपूर्ण स्वयंपाक आमचा तृतीय पंक्ती जे तुम्ही म्हणता आणि ट्रान्सजेंडर जे मी म्हणते ह्या लोकांनी करून खायला पियाला घातलं. इनफॅक्ट त्या शाळेत शरद पवार साहेब पण जाऊन भेटले ह्या लोकांना, आमचे कार्यकर्त्यांना, आणि खूप कौतुक केलं की तुम्ही हे सगळं करायला लागल्याचं म्हणून. त्यामुळे काय आहे की आपण पण समाजाचा एक घटक आहे आणि आम्ही पण समाजाला फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो हे कॉन्फिडन्स हे संघटनांना बांधलेलं आहे. आणि त्यामुळे ते चेहरा जेव्हा ते समाजापुढे आणतात तेव्हा समाज बदलतेच ना, बदलायलाच पाहिजे. यस, तुम्ही सांगितलं की जसं त्या ठिकाणी तुमच्या कार्याची दखल घेतली गेली, असं एक कार्य करत असताना एक प्रोत्साहन आपल्याला पुढे सपोर्ट भविष्यामध्ये आपण आणखीन छान काम करावं म्हणून बरेचसे सन्मान आपले वेगवेगळ्या स्तरावरती झाले असतील. जसं जसं परिवर्तन या समाजामध्ये किंवा लोकांच्या मनात परिवर्तन, काही संघटना असतील, काही ट्रस्ट असतील, यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन असे काही सन्मान जे तुमच्या अस्मरणीय लक्षात राहतात. नाही, सन्मान खूप झालेली आहे, परंतु मला असं वाटतं की सन्मानापेक्षा मला असं वाटतं की जे संघटने त्यांना उभा कर मोठा सन्मान आणि कुठलाही नाही की स्वतःच्या जिंदगीमध्ये त्यांनी इतकं मोठा बदल आणू शकले आणि पुढचं पाऊल टाकू शकले. मला असं वाटतं की त्या सन्मानापेक्षा कुठलाही सन्मान मोठा नाही. मॅडम, आपण म्हणतो कार्य करत असताना काही सुखद धक्के आपल्याला नकळतपणे मिळत जातात. आता जवळपास तुमचा हा खूप वर्षापासूनचा हा प्रवास आहे. यामध्ये बरेच जण वेगवेगळ्या अँगलनी, कोण जसं तुम्ही सांगितलं की मुलींचं त्या म्हणजे व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी वसतिगृह वगैरे सुरू केलेलं आहे. पण असे काही यशस्वी होणारे किंवा ज्यांनी वेगळं एक अचिव्हमेंट समाजापुढे आणलेलं आहे, असे कोणते क्षण तुमच्या म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून घडलेले असे कोणते क्षण आहेत का की तुम्हाला वाटलं की हा मी खरंच कार्य जे करते किंवा माझी संघटना जे कार्य करते ते खरंच खूप चांगलं आहे आणि त्याच्यातून हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत असतो? आता कोविड मध्ये ते दिसते ना, कारण आम्ही जे बायकांच्या मध्ये काम केलं HIV मध्ये आणि जे काय शिक्षण दिलो, आज कोविड जेव्हा होतो तेव्हा जे लोक त्यांच्या कम्युनिटीज मध्ये, त्यांच्या वस्तीमध्ये कोविड व्हायला लागली. एकतर पहिल्या वेव्ह मध्ये कोविड झालंच नाही, कारण ते मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं हे सगळं त्यांना इतकी इझिली आला. हे शिक्षण त्यांच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायला इतकी सोपं गेलं, ते बघून मला फार फार आनंद झाला होता. परंतु ह्या सेकंड वेव्ह मध्ये बरेच बायका आता रिपोर्ट करायला लागल्यात की कोविड व्हायला लागली म्हणून. परंतु मानवाधिकाराचा प्रिन्सिपल वापरून, त्यांना वालीत न टाकून, त्यांना ऍक्च्युली औषधोपचार मिळवून देऊन, हे सगळं जे आम्ही मूळ तत्व शिकवलं होतं ते तत्व सांभाळत आता हे कोविड मध्ये सुद्धा ह्यांची रिस्पॉन्स जे मला दिसते ते मला खूप 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 आनंद देते.
नक्की मॅम, खूप छान वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे हा वेगळा विषय हाताळताना मीही माझ्या लाईफमध्ये बऱ्याचशा लोकांच्या मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या अँगलनी घेतल्या. पण ही जी आजची मुलाखत होती ही माझ्यासाठी सुद्धा सर्व विषय समजून घेणं हे नवीन होतं. अनावधानाने माझ्याकडून एखादं चुकून वाक्य किंवा चुकून काही गोष्ट गेली असेल तर क्षमा असावी, कारण मी या बाबतीत नौका आहे. नाही, थँक्यू व्हेरी मच. चला. यस, आणि तुम्ही तुमचा आमूलाग्र वेळ दिला. त्याचबरोबर माझा शेवटचा जाता जाता एकच प्रश्न आहे की या आजच्या तरुणाईला आणि आजच्या या समाजाला आपण काय सल्ला द्याल शेवटचा? माझा सल्ला सगळं जे कोण तरुण आहेत त्यांना हेच आहे की समाजाबद्दल तुमची एक जबाबदारी आहे. त्या समाजात तुम्ही जर जन्म घेतला असाल तर ह्या समाजाबद्दल तुम्हाला एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही सगळेजण निभायला हवी. त्या समाजामध्ये अन्याय असेल, जातीचा, धर्माचा, हे उंच नीचीचा असं प्रकारचं जर अन्याय होत असेल तर तो विरुद्ध तुम्ही उभी राहायला पाहिजे, लढा द्यायला पाहिजे आणि आपला समाज ह्याच्यापेक्षा चांगलं कसं होईल त्याच्यात तुम्ही जबाबदारी देऊन पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. नक्की मॅम, तुम्ही तुमचा आमूलाग्र वेळ दिलात ह्या आणि आपला हा जो आवाज आहे, ही जी जागृती आहे स्वरगंधारच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आता आमची जबाबदारी आहे आणि ते नक्की पोहोचवणार. आणि ज्या काही गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, ज्या जागृतीच्या असतील, त्यानंतर आजचा वेगवेगळे आपण पैलू त्यामध्ये हाताळले, जसं की तृतीयपंथी असेल, जसे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, त्यांची मुलं असतील, HIV बद्दल आपण बोललो, ह्या गोष्टींची पुन्हा एकदा जागृती किंवा तो जो मेसेज आहे योग्य ठिकाणी योग्य त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित आपण या माध्यमातून करू. आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.